बातमी आहे रोहित पवारांच्या ईडी चौकशी संदर्भात। रोहित पवारांची ईडी चौकशी एका बाजूला सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। सकाळी 10 वाजेपासून रोहित पवारांची चौकशी सुरू आहे। रोहित पवार यांची ईडी चौकशी संपलेली नाहीये। रोहित पवार अडचणीत आणि शरद पवार चिंतेत। रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडण्यासाठी सुप्रिया सुळे गेल्या होत्या, तर जोपर्यंत चौकशी सुरू आहे तोपर्यंत रोहित पवार यांच्यासाठी शरद पवार हे मुंबईच्या राष्ट्रवादीच्या मुख्य कार्यालयात बसलेले आहेत। रोहित पवारांची अजूनही ईडी चौकशी सुरूच आहे। सकाळी 10 वाजल्यापासून रोहित पवार यांची ईडी चौकशी सुरू झालेली आहे आणि आता साधारण 8 तास झालेले आहेत, 10 तास झालेले आहेत। रोहित पवारांची ईडी चौकशी ही अजूनही सुरू आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे जोडले गेलेले आहेत। शुभम, आपण बघतोय सकाळी 10 वाजल्यापासून रोहित पवार यांची चौकशी सुरू झालेली आहे। आता 8 वाजलेले आहेत, अजूनही चौकशी सुरूच आहे। गेल्या 10 तासांपासून ही चौकशी आहे। काय सांगाल, काय अपडेट आहे? कार्यकर्त्यांचं कशा पद्धतीने त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे? अगदी बरोबर तेजल, बघायला गेलं तर रोहित पवार जे आहेत 10:30 वाजता इथे आले होते आणि 11 वाजता त्यांची चौकशी सुरू झाल्याची प्राथमिक माहिती आहे जी आपल्याला दुपारी मिळाली होती। त्यानुसार बघायला गेलं तर 8 तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे, त्यांची चौकशी सुरू आहे। आपण ईडी ऑफिसच्या कार्यालयाच्या बाहेरच आत्ता आहोत आणि भरपूर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त इथे करण्यात आलेला आहे। कार्यकर्ते जे आहेत सकाळी 8 वाजल्यापासून इथे दाखल झाले होते आणि त्याच्यानंतर कार्यकर्त्यांचं अजून जो रोष आहे आणि जो राग आहे तो कुठेतरी वाढत्या वेळेसोबत वाढत चाललेला आहे महायुती सरकार आणि सोबतच ईडी याच्या विरोधात सुद्धा। बघायला गेलं तर रोहित पवारांची कथित बारामती ॲग्रो या कंपनीच्या विरुद्ध जी कारवाई करण्यात आली होती त्याबद्दलची ही जी आहे चौकशीसाठी ईडीचं समन्स बजावण्यात आलं होतं आणि त्यासाठी रोहित पवार आज जे आहेत ईडी कार्यालयामध्ये आलेले आहेत। तेजल जी, यावेळी सुप्रिया सुळे यांनी सकाळी ईडी कार्यालयाच्या दारावर रोहित पवारांना सोडलं। आत्ताही सुप्रिया सुळे तिथे आहेत, ज्या पद्धतीने आहेत का, हा माझा प्रश्न आहे। आणि दुसरा प्रश्न म्हणजे की मुंबईमधल्या राष्ट्रवादीच्या मुख्य कार्यालयामध्ये शरद पवार बसले होते, ते चौकशी संपेपर्यंत बसणार असं कळलं होतं, त्यांची परिस्थिती काय? अगदी बरोबर, बघायला गेलं तर शरद पवार जे आहेत ते अजून राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये आहेत। त्यांचं प्रदेश कार्यालय आहे, इथून 200 ते 250 मीटरच्या अंतरावर आहे ईडी ऑफिस पासून ते कार्यालय आहे। त्या ठिकाणी शरद पवार जे आहे सकाळपासून ठाण मांडत आहेत आणि जोपर्यंत रोहित पवार त्यांना येऊन भेटत नाही तोपर्यंत ते सिल्वर ओक त्यांच्या निवासस्थानी जाणार नाही। सोबत बघायला गेलं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्व मुख्य नेते आणि आमदार जे आहेत ते इथं उपस्थित आहेत। संध्याकाळच्या वेळेस जे आहे 4:30 वाजता जितेंद्र आव्हाड सुद्धा इथे आले होते आणि त्याच्यानंतर बघायला गेलं तर सुप्रिया सुळे काही वेळ कार्यकर्त्यांमध्ये आणि काही वेळ इथे जे आहेत उपस्थित आहेत। आता सध्या सुप्रिया सुळे या ठिकाणी आहेत आणि ते वाट बघत आहेत की रोहित पवार यांची चौकशी कधी संपणार आणि त्याच्यानंतर रोहित पवार बाहेर येऊन नेमकं आतमध्ये काय घडलं आहे ते सांगणार आणि त्याच्यानंतर शरद पवार यांना भेटायला ते जाणार आहेत। कार्यकर्ते शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अन्य सगळे आमदार आणि मुख्य नेते जे आहेत शरद पवार गटाचे हे याच ठिकाणी अजून आहेत। जी, आपण ज्या ठिकाणी उभे आहात आपल्या आजूबाजूला राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते आहेत का, सुप्रिया सुळे आहेत का, ज्यांच्याशी आपण बातचीत करू शकतो? त्यांच्या आत्ताच्या प्रतिक्रिया काय आहेत हे आपण जाणून घेऊ शकतो का? नाही, त्यांनी जे आहे प्रसार माध्यमांशी बोलायला सध्या नकार दिलेला आहे। जे काही आहे ते रोहित पवार यांची सुटका झाल्यानंतर म्हणजे चौकशी संपल्यानंतरच रोहित पवार जे आहे ते त्यांचं मत मांडतील असं त्यांच्याकडनं सांगण्यात येते। सकाळी प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी येऊन आमच्याशी बातचीत सुद्धा केली, पण काही ऑन स्क्रीन बोलायला त्यांनी नकार दिलेला होता आणि मुळात कोणीच जे आहे स्पष्टपणे बोलत नाहीयेत। काही वेळ आधी जितेंद्र आव्हाड यांची बाईट सुद्धा झाली होती, पण त्यांनी या विषयावर बोलायला नकार दिला होता। जी, यावेळेस साधारण 10 तासांपासून ही चौकशी सुरू आहे, तर ही चौकशी कधी संपणार आहे? काही समजतंय का की पूर्ण रात्रभर किंवा मध्यरात्री वगैरे ही चौकशी संपणार आहे? काही समजलेलं आहे का? नाही तेजल, एक असं आहे की किशोरी पेडणेकर यांची चौकशी आहे, त्या महिला होत्या म्हणून त्यांची चौकशी 6:30-7 वाजता जी आहे ती संपली होती, कारण की आपल्या कायद्यामध्ये काही नियम आहेत त्याचं पालन करत। ही आजची चौकशी जी आहे ही किती वाजेपर्यंत चालेल हे सांगण्यात येत नाही, पण कुठेतरी आम्हाला अशी बाहेर बातमी मिळाली होती की 8-8:30 वाजेपर्यंत ही चौकशी
जी आहे ती होणार आहे आणि आता ती वेळ आली आहे. कोणत्याही क्षणी रोहित पवार बाहेर येऊ शकतात किंवा आधीचे काही प्रकरण बघितले, छगन भुजबळ असतील किंवा संजय राऊत, त्यांची चौकशी 11-11:30 पर्यंत चालू होती. जी त्यामुळे वेळ कुठलाच नाही आहे. किती वेळ चौकशी चालेल याचा काहीच अंदाज नाही आहे तेजल. जी जी आपल्याकडनं या संदर्भात वेळोवेळी आम्ही महत्त्वाची माहिती घेत राहू. आपणही लक्ष ठेवून राहा परिस्थितीवर. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. रोहित पवार यांची चौकशी गेल्या 10 तासांपासून सुरूच आहे. अजूनही रोहित पवार हे ईडी कार्यालयाच्या बाहेर आलेले नाहीये. ईडी कार्यालयाच्या बाहेर सुप्रिया गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाण मांडलेलं आहे. त्यासोबतच सुप्रिया सुळे सुद्धा तिथे आहेत. काही वेळापूर्वी जितेंद्र आव्हाड सुद्धा आले होते. आमच्या प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार